नमस्कार, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी या महिन्यात प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो. श्रावण महिन्यात शिवमंदिरात शिवाभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात महिला श्रावणी सोमवार करतात. म्हणजेच काय तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. तर श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा तर केलीच पाहिजे. त्यासोबत या काळात घरात काही झाडे लावल्याने तुम्हाला सुख समृद्धी मिळते. सोबतच भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. धार्मिक दृष्टिकोनातून ही झाडे सुख समृद्धी आणि शांती देणारी मानली जातात. तर अशा 5 वनस्पतीबद्दल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. या 5 पैकी किमान तुम्ही एक तरी वनस्पती घरी आणू शकता. यामुळे तुमच्या आयुष्यातील जे काही संकट असेल ते दूर होऊ शकतं. तर कोणती आहेत ती 5 वनस्पती ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिली वनस्पती आहे ती म्हणजे तुळस. श्रीहरी विष्णूंना प्रिय असणारी ही तुळस. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तुळशीला माता लक्ष्मीचा अवतार देखील म्हटलं आहे. अशा स्थितीत जर तुम्ही श्रावण महिन्यात तुमच्या घरी तुळशीचे रोप लावले तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते. त्यासोबतच घरात लक्ष्मी येते. हवा शुद्ध करण्यासोबतच तुळशीमध्ये औषधी गुणधर्म सुद्धा भरपूर आहेत. तुळशीची रोज पूजा केल्याने तुम्ही दुःख आणि संकटापासून सुरक्षित राहू शकता. दुसरी वनस्पती आहे शमी. शमी ही वनस्पती भगवान शिवाला खूप प्रिय आहे आणि या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. शमीचे झाड घरात लावल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते. जर तुमच्या कुंडलीमध्ये सध्याच्या परिस्थितीत शनी हा प्रतिकूल असेल तर तुम्ही शमीचे झाड हे श्रावण महिन्यात नक्की आणा. यामुळे काय होईल तर तुमच्या कुंडलीत सध्या जो शनी प्रतिकूल आहे तो अनुकूल होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे. तिसरी वनस्पती आहे बेल. बेल हे भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान शंकरांना बेलाची पानं आणि बेलफळ अर्पण केलं जातं. शिवपूजेमध्ये बेलफळ आणि बेलाची पानाचं खूप महत्त्व आहे. याशिवाय शिवपूजा ही अपूर्णच असते. आपण भगवान शंकरांना बेलाची पाने आणि बेलफळ हे अर्पण करत असतो. अशा स्थितीत श्रावण महिन्यात घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने भगवान शंकराची कृपा घरात राहते आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही सुटका होते. शिवपूजेमध्ये वापरण्यात येणारी ही वनस्पती तुमच्या घरात आशीर्वाद आणू शकते. चौथी वनस्पती आहे आवळा. आवळा ही वनस्पती धार्मिक आणि औषधी दृष्टिकोनातून खूप चांगली मानली जाते. ही वनस्पतीचे झाड आपल्या घरात लावल्याने घरात सुख शांती नांदते आणि तुम्हाला भगवान विष्णू तसेच इतर देवदेवतांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो. आवळा फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, म्हणून तुम्ही त्याची रोपे लावून तुमचे आरोग्य सुद्धा सुधारू शकता. आणि शेवटची वनस्पती आहे पिंपळ. पिंपळ हे वृक्ष भगवान विष्णूचे रूप मानलं जातं. श्रावण महिन्यात पिंपळाचे झाड घरामध्ये लावल्यास सर्व प्रकारचे ग्रहदोष दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदते. पिंपळाचे झाड पर्यावरण शुद्ध करण्यासाठी आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहे. जर तुमच्याकडे पुरेशी जागा असेल, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे रोप तुमच्या घरामध्ये लावू शकता. श्रावण महिन्यात ही झाडं लावल्याने धार्मिक लाभ तर होतातच, सोबतच आरोग्यालाही लाभ होतात. ही झाडे केवळ वातावरण शुद्ध करत नाहीत तर आपल्या कुटुंबात सुख समृद्धी आणि शांतता आणतात. यामुळे या श्रावण महिन्यात या 5 पैकी किमान एक तरी रोप तुम्ही तुमच्या घरी आणू शकता आणि वाढवू शकता. तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.